देवी तलवली या टीमला. 2 सलामीवीर आहेत प्रकाश सरप्पा आणि विकी बनसोडे. हे 2 सलामीवीर आहेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. विकी बनसोडे आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आहे प्रकाश सरप्पा. टेनिस क्रिकेट विश्वाचा एक विस्फोटक फलंदाज, व्हेरी डेंजरस मॅन प्रकाश सरप्पा. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक ऋतिक जोशी आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे मित्रांनो, रोख रक्कम 75,000 व आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी 35,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफीज आहे. त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला एंट्री फी 8,000 एंट्री फी 8,000 रुपये आहे. ऋतिक जोशी बॉलिंग ट्रॅक वरती. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल प्रकाश सरप्पासाठी. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथं पंचांकडे अपील होती आणि पंचांना अपील उचललेली आहे. बोट मात्र आकाशाकडे. फिंगर इज अ गॉन अप. लेग बिफोर विकेटची शिकार. अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडला फलंदाज बाद. 0 वरती प्रकाश सरप्पा बाद. पहिलाच विकेट गमावलेला आहे गावदेवी तलवली टीमनं. 0 वरती पहिला फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार या मॅचमध्ये ठरला प्रकाश सरप्पा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मनोज दलवी. 3ऱ्या क्रमांकावरती मनोज दलवी आलाय. पहिल्याच बॉलवरती ऋतिक जोशीनं विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. आता स्ट्रायकिंग एंडला मनोज दलवी आहे. फुलर लेनचा बॉल खूप चांगला फटका. ऑफ ट्राय केलाय. लॉंग ऑफला खूप चांगली फिल्डिंग होते. पहा वाईडिश लॉंग ऑफला होता. इथे रनआउटची संधी परंतु थोडीशी वाईडिश थ्रो आली. चेतन होता शिळ्या. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 रन मनोजच्या बॅटमधून कंप्लीट झाले आणि संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या 2. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मात्र खेळलाय. खूप चांगला फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. मनोज दलवीच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. फुलटॉस आणि चुकीला मात्र माफी नाही. फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. मनोज दलवीच्या बॅटमधून येतोय.
उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या 12. टीमची धावसंख्या आहे 12. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये मनोज दलवी. एक चौकार एक षटकार त्यानं ठोकलाय आतापर्यंत. यावेळेस पहा इनसाइड आउट. टेनिस क्रिकेटचा एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. टीमची धावसंख्या 16. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 16 आणि 16च्या 16 रन मात्र मनोज दलवीच्या बॅटमधून आलेले आहेत. म्हणजेच यावेळेस पुलर लेनचा बॉल कॅप मधून बॉलला उडवलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला क्लिअर करणारा षटकार मनोज दलवीच्या बॅटमधून. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 22. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे आणखीन एक समालोचक जॉईन होतात. आमचे रामदास. या ऐकूया रामदास यांचा गोड आवाज. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद उमेश म्हात्रे सर. खूप चांगला आवाज. मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहू शकाल गजानन मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा. या 2022मध्ये तमाम आलेल्या प्रेक्षकांचं व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज पाहिला मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वातला एक बुलंद आवाज उमेश म्हात्रे सरांचा. धन्यवाद करतो. पहिल्याच बॉल हाफ ट्रॅकर होता. मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर आणि हा येतोय षटकार. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बालाजी उंच बुरा हा गोलंदाज आणि ज्यानं षटकार ठोकला असा फलंदाज विक्की बनसोडे. दुसरा बॉल. यस यावेळेस फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 29. खूप चांगली सुरुवात आहे पहिल्या सत्रामध्ये. 5 षटकाचा सामना. मॅच क्रमांक 2 आपण पाहू शकाल. तळवली 11 विरुद्ध करावे 48. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन दरम्यान 1 धाव मिळेल. एका धावावरती समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या आता आपण पाहू शकाल 30 या आकड्यावरती. चांगली सुरुवात मी म्हणेन विकी बनसोडे आणि त्याचबरोबर मनोज दलवी. खूप चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करून दिलेत. यस यावेळेस फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय मनोज दलवीच्या बॅटमधून. आणखीन एक तडाखा षटकार. या 6 धावांना टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल. बॅटिंग करत असताना संघ तळवली
संघ पोचलाय 36. अतिशय खूप चांगली सुरुवात. पुन्हा एकदा मनोज दलवी यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील मागितली गेली आहे. पंच तटस्थ पंच आहे आणि हा बॉल डॉट आहे. षटकार ठोकल्यानंतर खूप चांगली कमबॅक. मी म्हणेन बालाजी याचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. अतिशय खूप चांगला गुणलेखक माझा सह आकाश खूप चांगली गुणलेखक करत असताना आता टीमची धावसंख्या आहे 36. मनोज दलवीनं या मॅचमध्ये स्वतःचे 28 धावा आहेत. खूप चांगली बॅटिंग. यावेळेस फुलटॉस बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि हा येतोय आणखीन एक तडाखा. चेंडू आउट ऑफ द बार. षटकार. तो जोन षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना संघ तळवली संघ पोचलाय 42. खूप चांगली सुरुवात केली. संघ पोचलाय 42. एक विकेट झालाय का? एक विकेट झालाय. विकेट एक झालाय. 42 धावा. एक गडी बाद. द बॉलिंग मारवर गोलंदाज बॉलर कोण? चेतन. तर गोलंदाज चेतन. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल डॉट. संघ पोचलाय 42. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा बॉल टाकण्यासाठी चेतन. थोडंसं व्यस्त जाणवतोय. पंच 42 या आकड्यावरती 5 षटकाचा सामना आहे. खूप चांगली सुरुवात. विकी बनसोडे आहे स्ट्राईकवरती आता आणि यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. व्हाईट 1+1 असे 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होणार. टीमची धावसंख्या 44. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळत असताना चेतन आणि स्ट्राईकवरती आहे विकी बनसोडे ज्याने खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी बनसोडेच्या बॅटमधून येतोय हा ब्रँडेड षटकार. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. या 6 धावाने अर्धशतक ऐरोली माफ करा तळवली टीमचे पूर्ण होताना दिसते. 50 धावा स्कोर बोर्डवरती. पुन्हा एकदा यस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. बालाजी चुकी करताना दिसतोय. पकडो कॅच जीतो मॅच आणि छोडो कॅच हारो मॅच. रनआउटची संधी पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागतं. तालमेल चांगला आहे दोन्ही फलंदाजाचा. झेल सोडली जिथं फलंदाज बाद होता तिथं 2 धावा आणि एक फलंदाजाला जीवनदान दिलंय. मी म्हणतो मित्रांनो की क्रिकेटमध्ये फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे खूप धोकादायक निर्माण असतं. आता तो निर्माण करेल का विकी बनसोडे. पुन्हा एकदा चेतन. यावेळेस फटका उडवलाय. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक धावताना पुन्हा एकदा मिस फील्ड. गचाळ फिल्डिंग. मी म्हणेन 2 धावा इथं कंप्लीट झालेत. टीमची धावसंख्या 54 रन. वारंवार 2 बॉलवरती 2 जीवदान मिळाले. विकी बनसोडेचा दिवस आहे. यावेळेस पंचांचा इशारा. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. तटस्थ पंच. व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एका धावाने धावफलक पुढे सरकताना दिसेल. टीमची धावसंख्या 55. लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली सुरुवात आणि 2 जीवनदान दिले विकी बनसोडे. यावेळेस फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावताना फुटबॉलचा वापर. प्रयत्न चांगला होता पण अखेर बॉल गेलाय.
पंचांचा इशारा, सीमारेषा बाहेर चौकार. या 4 धावाने संघ पोचलाय 59. अतिशय दर्जेदार बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग करत असताना विकी बनसोडे, फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, आणखीन एक तडाखा, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. मी मगाशीच उल्लेख केला होता, ज्या फलंदाजाचा झेल सोडला त्याच्यानंतर चौकार आणि आता षटकार. हे असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. आता झालं ते झालं आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर झपक्यान वाढते. तळवली या टीमची 66. षटक क्रमांक इथून 3रं संपलंय. ला टीम मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसऱ्या विकेटसाठी अतिशय खूप चांगली पार्टनरशिप विक्की बनसोडे आणि मनोज दळवी आपल्या टीमसाठी. दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग, अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे. 66 धावा, 1 गडी बाद. आता गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक जोशी, 4था षटक हाताळण्यासाठी, आणि समोर असेल मनोज दळवी. पहिलाच बॉल, यावेळेस हा प्रॅकर होता, उडवला आहे, गॅपमध्ये आहे, 1 बॉल घेत चेंडू सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. खूप चांगली बॅटिंग मनोज दळवी. धावांचा पाऊस पाडत असताना दुसऱ्याच मॅचमध्ये टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तर 70 या आकड्यावर, माफ करा 69. मनोज दळवी पुन्हा एकदा गोलंदाज. यस, यावेळेस फुल टॉस अलाउन द कार्पेट, गॅपमध्ये आहे, बालाजी धावताना बॉलच्या मागे आणि बॉलनं रेस जिंकलाय आणि हा येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल जाऊन पोचलाय 73. 4थं ओव्हर प्रगतीपथावर असताना खूप चांगली बॅटिंग मनोज दळवी आणि त्याचबरोबर विकी बनसोडेनं अतिशय खूप चांगली बॅटिंग. प्रकाश सरपा असा हार्ट हिटर फलंदाज बाद झाला, त्याची कमतरता या मॅचमध्ये जाणून नाही दिली. अशे फटकेबाजी या मॅचमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न, बॉल चालला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. एका धावाने संघ मात्र पोहोचलाय 74. लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली भागीदारी या मॅचमध्ये. आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये भागीदारी असणे खूप गरजेचं आहे. वीस बॉलमध्ये 74 धावांची पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय अतिशय खूप चांगली बॅटिंग. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथं फंबल करतो. 1 धाव कंप्लीट आणि एका धावाला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केला आहे. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होणार. संघ जाऊन पोचलाय 76. विकी बनसोडे आतापर्यंत स्ट्राईकवर आहे, ज्याचा झेल सोडला होता. खूप चांगली बॅटिंग या मॅचमध्ये आतापर्यंत करत असताना आपल्या टीमला धावांचा पाऊस पाडून देणारा हा फलंदाज. यश, यावेळेस मिस टाइम शॉट, पुन्हा एकदा बालाजी आहे आणि पुन्हा एकदा गफलत, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. या मॅचमध्ये करावे 48 संघ नुसता फंबलिंग करताना दिसतोय. 1 सोल्युशन करावे संघ. क्रिकेटमध्ये मित्रांनो एकेका धावाला खूप महत्त्व आहे आणि इथं 4-4 धावा सहजरित्या फुकट देत असताना, म्हणूनच क्रिकेटमध्ये मित्रांनो एक धावाला महत्त्व आहे. एकेका धावाने आणि इथं षटक क्रमांक 4 इथं संपतंय आणि 4 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना तळवली संघ पोचलाय
80 या आकड्यावर मनोज दळवी वैयक्तिक बॅटिंग करतोय 11 बॉल मध्ये 43. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहे गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा येतोय चौकार मनोज दळवीच्या बॅट मधून. अतिशय खूप चांगली दर्जेदार बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. मनोज पवार या चौकारानं पोहोचलाय 47 वरती. तर या स्पर्धेमध्ये पहिला 50 लावणारा हा फलंदाज ठरेल का मनोज दळवी. एक सुवर्ण संधी आहे 47 वरती बॅटिंग करत असताना. यावेळेस फुल टॉस बॉल आणि बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा येतोय ब्रँडेड षटकार आणि मी विनंती करतो की सर्व प्रेक्षकांना उभं राहून टाळ्याचं स्वागताने याचं स्वागत करा. 13 बॉल मध्ये 53 धावांची विस्फोटक खेळी आणि या स्पर्धेतला हा पहिला फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेत 50 धावा मारल्या. असा मनोज दळवी. अतिशय खूप चांगली बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी, काय मोठमोठे फटके लावले या स्पर्धेमध्ये आणि संघ मात्र पोहोचलाय 90 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, संघ पोहोचलाय 90. पुन्हा एकदा फुल टॉस, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावानं मात्र समाधान मानावं लागले. टीमची धावसंख्या 91. अगदी या मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडलाय दोन्ही फलंदाजांना. विक्की बनसोडे आणि मनोज दळवी. काय बॅटिंग, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट बॅटिंग. यस, यावेळेस फुल टॉस बॉल. आता क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण आणि बघता बघता 2 धाव पूर्ण आणि बघता बघता सहजरित्या 3 धाव पूर्ण. बॉल आडवायचा होता, बॉल त्याच्या अगोदर टप्पा पडला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल. बालाजी तिथं बॅकअप करत होता. 4 बॉल नो बॉल आहे. फ्री हिट, फ्री हिटची संधी. यस, यावेळेला फटका चांगला आहे, उडवलाय आणि बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आणखीन एक तडाखा मनोज दळवीच्या बॅट मधून होतोय हा उत्तुंग षटकार. चेंडू सीमारेषा बाहेर. या 6 धावांना धाव फलक. या 6 धावांना धाव फलक. 101 धाव. काय लाजवाब बॅटिंग, ताबडतोड काय फटकेबाजी. अगदी या पूर्ण बॉलरला आपल्या रेमांडमध्ये घेऊन धुलाई. यावेळेस पॅडल स्वीप. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रनआउटची इथं संधी असेल आणि फलंदाज बाद. 101 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. काय तुफानी हल्ले, काय षटकार चौकार. मनोज दळवी आणि त्याचबरोबर विक्की बनसोडे. ताबडतोड बॅटिंग आणि आपल्या टीमला मात्र 101 धावापर्यंत पोहोचवलाय. अजून बॉल बाकी आहे. मनोज दळवी यावेळेस फुल टॉस, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. या 6 धावानं टीमची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तळवली 11 तळवली संघ 5 षटक संपल्यानंतर बॅटिंग करत असताना 107 धावा आणि टार्गेट आहे 108. पहिल्या सत्रामध्ये मित्रांनो असं आपण पाहिलं की हायलाइट्स मॅच बघतोय. काय बॅटिंग, पहिल्या ओव्हरपासून शेवटच्या ओव्हरपर्यंत धुलाई केली आणि अशा रीतीनं
5 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 107 धावा आणि टार्गेट आहे 108. 30 बॉल. वन सोल्युशन करावे. 30 बॉल तुमच्या समोर आहे आणि धावा तुम्हाला करायचा आहे 108 धावा. तर मनोज दलवीनं 17 बॉलमध्ये 66 धावांची विस्फोटक खेळी आणि त्याचबरोबर विक्की बनसोडेनं त्याला साथ दिला. त्यांनी पण खूप चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. चला जाऊया पुन्हा एकदा मित्रांनो या स्पर्धेकडे. गजानन मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा. तमाम आलेल्या क्रिकेट रसिकांचं व प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तळवली 11 तळवली संघाने 107 धावा उभारल्या आणि टार्गेट दिलंय 108. खूप चांगली बॅटिंग मनोज दलवी त्याचबरोबर विक्की बनसोडेनं काय धुवाधार बॅटिंग केली आणि संघाला मात्र 107 धावापर्यंत धावा नेऊन पोचवले दोन्ही फलंदाजाने. चला टीम मीटिंग करू नका. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वन सोल्युशन करावे संघाची सलामीची जोडी. आता इथून पहिल्याच बॉल पासून सुरुवात करावी लागेल. टार्गेट भला मोठा आहे 108 धावा चा टार्गेट. जेव्हा तुम्ही चेस करता तेव्हा सुरुवात चांगली पाहिजे. आणि इथं जशा पहिल्या इनिंगमध्ये आपण बॅटिंग पाहिली विक्की बनसोडे आणि त्याचबरोबर मनोज दलवीचं, आता दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करत असताना ती बॅटिंग पुन्हा एकदा पाहायला भेटेल का असं प्रश्नचिन्ह असेल. कारण की टार्गेट मोठा आहे 108 धावा. म्हणूनच की काय पहिल्याच बॉलपासून सुरुवात करावी लागणार आहे. भलं मोठं टार्गेट आहे. जरा लगेचच फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडवरती आहे विनोद. तो स्ट्राईक वरती आहे विनोद. नॉन स्ट्राईक वरती आहे यश मोरे. 30 बॉल तुमच्या समोर आहे आणि टार्गेट आहे 108 धावा. सुरुवात चांगली पाहिजे. 20च्या वरती धावा पाहिजे. लक्षात घ्या 108 धावा चेस करायचा आहे. गोलंदाज तयार आहे विक्की बनसोडे, ज्याने मात्र 37 धावांची विस्फोटक खेळी गेली. तोच गोलंदाज विक्की बनसोडे. पहिलाच बॉल हा ट्रॅकर उडवलाय आणि बॉल मात्र चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. एका धावाने स्वतःचं अकाउंट आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करत असताना
विनोद. विनोद कोटियाल. एक धाव धाव फलकावरती. सुरुवात चांगली पाहिजे या मॅचमध्ये. 108 धावा जेव्हा तुम्ही चेस करता तेव्हा सुरुवात चांगली पाहिजे. पहिल्याच बॉल पासून धावा जमवणं. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा येतोय विनोदच्या बॅटमधून चौकार. अशी धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिल्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहिलं या स्पर्धेतला पहिला 50 लगवणारा असा फलंदाज तळोळी संघाचा मनोज दळवी ठरलाय. अतिशय खूप चांगली दर्जेदार बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आम्ही पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस स्लोअरवर चेंज ऑफ पॅस. गतीमध्ये परिवर्तन. कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता पण बॉल चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. मर्यादित मैदान आहे. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 6 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवरती विकी बनसोडे ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 37 धावांची विस्फोटक खेळी केली आपल्या टीमसाठी. प्रकाश सरप्पा आऊट झाला होता 0वरती. गोल्डन चरचा शिकार ठरला होता. त्याची कमतरता दाखवली नाही. यस यावेळेस बॅट शिकड आणि कुठेतरी विकेट किपरने मला वाटते गपलत गेली. प्रकाश सरप्पा. एक धाव मिळेल. एक चोरटी धाव. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. बरेचसे धावा पाहिजे या मॅचमध्ये. 108 धावांचं लक्ष्य आहे. भलं मोठं लक्ष्य आणि त्यासाठी सुरुवात चांगली पाहिजे. प्रत्येक ओव्हरमध्ये 20च्या वरती धावा पाहिजे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. स्ट्राईकवरती आहे विनोद. धडाकेबाज फलंदाज आहे. हार्ट हिटर फलंदाज आहे. 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. क्षेत्ररक्षक आहे आणि मिस फील्ड. 1 धाव मिळेल. 1 से ज्यादा कुछ नाही. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यश मोरे आता स्ट्राईकवर आहे. येणारे 25 बॉल आणि 100 धावांची गरज. यश मोरेना उडवलाय बॉल. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक धावताना 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता एकच धावावरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पहिला इथं संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ पोचलाय 9 या आकड्यावर. बिनगडी बाद 9. आता 24 बॉल आणि 99 धावांची गरज. तर दुसरा गोलंदाज न्यू कॅन्डिडेट प्रकाश सरप्पा. आता इथून धावा येणं खूप गरजेचं आहे. इक्के दुक्के से कुछ चलेगा नहीं. बड़े बड़े शॉट अभी भी आने बहुत बाकी है. 24 बॉल 99 धावांची गरज. आता इथून धावा येणं खूप गरजेचं आहे. दुसरा षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेयरचा प्रकाश सरप्पा. यश मोरे समोर आहे. इथं फटका फसलाय. मिस टायमिंग शॉट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलाही चुकी न करता फलंदाज क्रमांक इथं पहिला बाद. नवीन फलंदाज अक्षय मोसले मैदानाच्या आतमध्ये. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज. तर पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आकाश सरप्पानं. दुसरा बॉल. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न
क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीही धाव न घेता पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. खूप चांगली गोलंदाजी प्रकाश सरप्पा. इथून धावा येणं खूप गरजेचं आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 9 या आकड्यावर. आणि आता येतो हा चौकार. टीमची धावसंख्या 13. विनोदच्या बॅटमधून आलाय हा चौकार. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. संघ पोचलाय 13 या आकड्यावर. प्रकाश सरप्पा बॉलिंग मार्कवरती. यस, यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला बॉल चालला. क्षेत्ररक्षक धावताना 1 धाव कंप्लीट आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावर. आता अक्षय आहे स्ट्राईकवरती. अक्षय मोसले. 2 बॉल शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचे गोलंदाज हाताळत असताना बॉलिंग मार्कवरती प्रकाश सरप्पा. यावेळेस मोठा फटका आल्या उडवला आहे आणि बॉल चालला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय अक्षयच्या बॅटमधून षटकार. यस, या 6 धावानं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 20 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. अशाच धावाची गरज आहे. अशीच मोठमोठे फटके आपल्याला पाहिजे जर आपल्याला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. पुन्हा एकदा यस, यावेळेस हा प्रकार क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एकच धाव. हा प्रकार उडवून दिलाय आणि बॉल चाललाय आणि इथे फलंदाज बाद. अतिशय दर्जेदार झेल. फलंदाज क्रमांक इथून दुसरा बाद होईल. अक्षय. अजून आहेत बघ इथं 2. होय होय, अजून 2 आहेत बघ. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती आलेला आहे फलंदाज बालाजी. विकी बनसोडे. यस, यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. कुठलाही चुकी न करता फलंदाज क्रमांक 3 इथून बाद.
नंबर क्रमांक 5 वरती नौका फलंदाज आलाय विवेक माफ करा. आता असं वाटतंय की औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. तर हॅट्रिक वरती आहे विकी बनसोडे. या स्पर्धेमध्ये पहिला 50 झळकवणारा मनोज दळवी आणि आता हॅट्रिक वरती आहे विकी बनसोडे. पाहायचंय यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. बॅटची वरची कडा, बॉल गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि संघ पोहोचलाय 23. अतिशय खूप चांगली गोलंदाजी करत असत. खूप चांगला रिदम आहे. चेंज ऑफ पॅस, वारंवार गतीमध्ये परिवर्तन करताना विकी बनसोडे काय गोलंदाजी या मॅच मध्ये आतापर्यंत करत असताना. पुन्हा एकदा यश, यावेळेस हा प्रॅकर बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. बराचसा वेळ नंतर हा षटकार आला आणि संघ मात्र पोहोचला आहे या षटकाराबरोबर 29. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विवेकनं षटकार ठोकल्या. संघ पोचला 29. विकी बनसोडे पुन्हा एकदा हा प्रॅकर आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक करून चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. या 6 धावानं धाव फलक तब्बल पोचलाय 35. विवेकने आल्या आल्या 3 बॉल मात्र फेस केल्या. त्यामध्ये 1 वंडी आणि 2 उत्तुंग षटकार. प्रयत्न करतोय विवेक आपल्या टीमसाठी. आता बॉल कमी आहेत आणि धावा जास्त आहे. येणारे 12 बॉल आणि चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षल मडवी गोलंदाजी ट्रॅक वरती. संघ पोचलाय 35. बऱ्याचशा धावा पाहिजे. 12 बॉल शिल्लक आहे. विजयासाठी बरेचसे धावा पाहिजे. तर हर्षल मडवी गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर असेल उंच भुरा फलंदाज बालाजी. यस, यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा, बॉल गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. टीमची धाव संख्या 36. छत्तीस धावा आतापर्यंत. आता 11 बॉल आणि 72 धावांची गरज. भलं मोठं लक्ष्यांचं पाठलाग करायचं आहे. यस, यावेळेस हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगली फिल्डिंग आणि बॉल चालला आहे. अतिशय दर्जेदार फिल्डिंग. अखेरकार बॉल जात होता चौकारासाठी. त्यानंतर बॅकअप होता. खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. टीमची धावसंख्या 38. बालाजी स्ट्राईकवर आहे. औपचारिकता शिल्लक आहे मला असं वाटतं या मॅचमध्ये, कारण की भलं मोठं टार्गेट आहे. 108 धावा. खूप झाले मित्रांनो या मैदानामध्ये. 108 धावा म्हटल्यावर फलंदाजा लोकांना कसरत काढायची अशी वेळ येते. यस, यावेळेस फटका चांगला आहे पण काऊ कॉर्नरच्या इथं क्षेत्ररक्षक कुठलाही चुकी न करता फलंदाज क्रमांक इथून बाद होईल बालाजी. कितना विकेट होगा भाई? 4 फलंदाज बाद झालाय बालाजी.
तर इन नॅट नंबर 6 मध्ये येतोय सुशांत. चला टीम मीटिंग करू नका लगेचच. बरेचसे धावा पाहिजे. हर्षल मडवी खूप चांगली गोलंदाजी. तर नवीन फलंदाज सुशांत. गोलंदाजी मार्कवरती आहे हर्षल मडवी. यावेळेस फटका चांगला आहे पण बॉल चाललाय. पंचांचा इशारा बाकी. यस घोषित क्षेत्रामध्ये फटका चांगला होता पण मर्यादित मैदान आहे. एक धाव संघ पोचला या एका धावानं. 39 औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. चला स्पीडअप करा. बरेचसे धावा पाहिजे जिंकण्यासाठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल मडवी. समोर असेल सुशांत. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मनोज दळवी स्वतः खालते आणि फलंदाज क्रमांक इथून 5वा गडी बाद होईल. तर हर्षल मडवी खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक असेल. टीमची धावसंख्या 39. लास्ट बॉल. हर्षल मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती. यसा आलाय फटका चांगला. गॅपमध्ये आहे. कुठलाही प्रोटेक्शन नाही आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर चौकार. या 4 धावानं संघ पोचलाय 43. आता शेवटचा ओव्हर बाकी आहे. टीम मीटिंग करू नका. तळवली संघ 43 धावा आतापर्यंत लागलेत. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिली तर मनोज दळवी याने या स्पर्धेतला पहिला 50 लगवणारा फलंदाज ठरला आहे आणि त्याला साथ दिला मात्र विक्की बनसोडेनं. खूप चांगली बॅटिंग. चौकार षटकार त्याच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले आणि अशा रीतीने बॅटिंग करत असताना संघ 107 धावा उभारला. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. टीमची धाव संख्या 44 या आकड्यावर. बरेचसे धावा पाहिजे या मॅचमध्ये. पाच बॉल शिल्लक आहे. एस यावेळेस पंचांचा इशारा. रेक्षमच्या बाहेर. अतिरिक्त धावानं 1 धाव टीमच्या खात्यामध्ये येईल. संघ पोचलाय 45 या आकड्यावर. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुलटॉस बॉल बॅटवरती सजवला आहे. बॉल चालला आहे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा येतोय षटकार. या 6 धावानं धावफलक आपण पाहिली तर संघ पोचलाय 51 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज. मॅच बॉल आलाय.
यस, यावेळेस बॅक फुटवर जाऊन कट केला आहे. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. अतिशय दर्जेदार फटका होता क्रिकेटचा. क्रिकेटचा सौंदर्य फटका. बॅक फुटवर जाऊन कट केला आणि बॉल गेलाय कव्हरच्या डोक्यावरून चौकारासाठी. यावेळेस उडवलाय आणि बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय खणखणीत षटकार. जरी सामना हारलो तरी गम नाही. मी माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे बॅटिंग करण्याची ते मी दाखवतोय आणि तोच करत असताना फलंदाज. संघ पोचला 61. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन एकच धाव मिळेल. संघ पोचला 62. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. खूप चांगला खेळ केला दोन्ही टीम. आणि जाता जाता मोठा फटका आणि हा षटकार. खूप चांगला खेळ केला आणि याद नंतरचा समालोचन करणार. चला आता हॅलो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा व्यासपीठावरती देणार आहोत. सर्वप्रथम ऐरोली कोलिवडा टीमनं पहिला सामना जिंकला आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतोय. ऐरोली कोलिवडा टीम